नाही खरं आहे. मला असं वाटतं अजूनही प्रश्न, मला असं वाटतं स्वरूप बदललं असेल, पण प्रश्न सुटलेले नाही आहेत ताई. हे किती विदारक आहे की इतकं आपण आता, म्हणजे तुम्ही त्या काळातही पाहिलं अशा पद्धतीनं छळ होत होता, किंवा आजही आत्ताची जी घटना आहे पुण्याची, का आपला समाज अजून इव्हॉल्व्ह होत नाही अजून का? आता तर मुली काम करतायत, कमवतायत, सगळ्याच गोष्टी आहेत ना, कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं, मग का नाही त्यांना स्वीकारलं जात? नाही, एक तर महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दुजाभावाचा आजही आहे. आणि मुलीचं लग्न करून दिलं जातं तर त्यावेळेला सुद्धा सासरच्या लोकांची अपेक्षा असते की तिने घरकाम करायचं, तिने सगळं मुलाचं सांभाळायचं आणि जमेल तशी नोकरी करायची. हे एक आपल्याला भूमिका दिसून येते. वेल सेट, जमेल तशी नोकरी करायची. जमेल तशी नोकरी करायची. त्यामुळे तिच्या करिअरसाठी कुटुंबाने तिच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ही जाणीव नाही आहे. दुसरं, स्त्री ही परफेक्ट असली पाहिजे, अष्टावधानी असली पाहिजे, तिला सर्व प्रकारचे जेवणाचे प्रकार करता आले पाहिजेत. आणि परदेशामध्ये ज्या प्रकारनी घर ही दोघांची जबाबदारी आहे तसं आपल्याकडे होत नाही. आणि आपण त्याचं खूप उदात्तीकरण करतो की भारतीय स्त्री ही त्यागमूर्ती आहे. परंतु खरं सांगायचं तर कोविड काळामध्ये आपल्याला दिसलं की पुरुष वर्गसुद्धा तेवढीच घरकामं करू शकतो. त्यामुळे कुटुंब, संगोपन, वृद्धांची काळजी, या घरगुती जबाबदारी, या सगळ्यामध्ये पुरुषांचा पण सहभाग आवश्यक आहे असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की चंगळवाद, प्रचंड लग्न खर्च करणं, त्याच्यानंतर शरीर प्रदर्शन, सोशल मीडियाचा दबाव, किंवा एकटी स्त्री जगू शकते हे अजून समाजाने स्वीकारलंच नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला ती एकटी का हा प्रश्न लोकांना पडतो. मग ती विवाहित असलं तरी पडतो, एकटी असेल तरी तिचं मॅरिटल स्टेटस काय आहे ह्याच्याकडे लोक पाहतात. आणि ते आज पुरुष जसा काम करू शकतो ते काम करताना काही स्त्रियांना अडथळे येतात, काहींना अगदी सहजगत्या काम करता येतं. पण ज्यांना सहजगत्या काम करता आलं त्यांच्यात एक हळूहळू कुठेतरी आत्मकेंद्रितपणा किंवा गर्विष्ठपणा येतो की आम्हाला काही विरोध झाला नाही मग तुम्हाला का होतो. हे कुठल्या जातीत किंवा तुम्ही कुठल्या वर्गात जन्मता याच्यावर ठरतं तुम्हाला विरोध होणार आहे की नाही. त्यामुळे दुसऱ्या स्त्रीचं दुःख कमी आहे आपल्यापेक्षा महत्त्वाचं असं मानण्याचं कारण नाही आहे. पण व्यक्तिकेंद्रितता जी आली आहे त्यामुळे आपल्याला दिसतं की काही मुलं जशी बेडेवाकड्या गाड्या चालवून अगदी लोकांना चिरडून टाकतात तसंच महिला ड्रायव्हर्सकडून सुद्धा आपल्याला झालेलं दिसतं व्यसनाधीनतेमुळे. तर हे सगळं व्यक्तिकेंद्रित भूमिका झाली आणि सामूहिक आहे. महिलांची समानतेची जी चळवळ आहे ती सामूहिक आहे. आणि त्याच्यात बदल न होतानाची कारणं अजून एक ते म्हणजे कायदा फार मंदगतीने काम करतोय. कायदे झाले तरी त्याची दोषसिद्धी होत नाही आहे लवकर, ही सुद्धा कारण मला वाटतं.